श्री स्वामी समर्थ. आज पहिला दिवस आहे स्वामी ब्लॉगिंगचा. तुम्ही नेहमीच आजपर्यंत सोबत राहिलात, असेच नेहमी सोबत राहा. आणि आज दिवसाला सुरुवात केली आहे. सकाळी उठल्यावरती पहिले किचनमध्ये आले, कारण चहा ठेवायचा होता. चहा प्यायल्याशिवाय थोडं फ्रेश झाल्यासारखं वाटत नाही, म्हणून चहा ठेवला एका बाजूला दूध गरम करत ठेवलं आणि नंतर मग गेले. नंतर किचनमधून बेडरूममध्ये जायला निघाले, कारण आज माझ्या लेकीचा वाढदिवस होता. तर बर्थडे गर्लला उठवायचं होतं. ब्लॉगिंग करण्यासाठी आजचाच दिवस ह्यासाठी निवडला. त्याच्यानंतर चहा घेतला, कारण चहासोबत आज पाव खायचा बेत होता. नरम पाव आणि मस्तपैकी अमूल बटर त्याच्यासोबत. नंतर बर्थडे गर्लला उठवलं. तिला म्हटलं चल जरा बाहेर जाऊया आपण. बेडरूममधून बाहेर गेलो मग. आणि मग सरप्राईज असं काही नाही, तिचं फेवरेट्स जे चॉकलेट्स असतात तेच मग तिच्या डॅडाने दिले तिला. सो शी वॉज व्हेरी हॅपी, कारण चॉकलेट्स खूप खाते. नाही खायला पाहिजे, पण काय लहानपणापासून सवय लागली आहे आणि दात त्याच्यामुळे खूप खराब झालेत. डॅडा आणि ती दोघं पण हॅपी होते. हॅपी बर्थडे माय लव्ह. तर अशा प्रकारे म्हणजे सुरुवात झाली सकाळी चॉकलेट्सने. त्याच्यानंतर माझ्या छोटू बाबूला घेतलं मी. देवहीची छोटी बहीण, माझी छोटीशी बाबू 7 महिन्याची आहे, तर तिला घेतलं. तिची जरा तब्येत ठीक नाही आहे. त्यानंतर मग इट्स टाईम फॉर सरप्राईज. ॲक्च्युली तिला माहिती नव्हतं. घरून सगळे आले होते चेंबूरवरून. पिंका दीदी, छकुला दीदी, सिद्धी दीदी, सगळेजण आले होते. तर तिला वाटलं की आजी आली नाही. आम्ही पण खूप सरप्राईज ठेवलेलं. छोटा वायू पण आला होता. आणि मग त्याच्यानंतर असंच तिला म्हटलं चल आपण जाऊया बेडरूममध्ये. तर मग तिला खरंच आधी वाटलं की आजी नाही आली. आणि तिचे बोलतात ना प्राइजलेस एक्सप्रेशन म्हणजे मला रेकॉर्ड करायचे होते. आजीला असं मस्तपैकी मिठी मारली. आजीने पण खूप सारं प्रेम केलं देऊला, कारण आजीचा छोटा बाबू आहे. आता मोठा झाला छोटू बेबी आल्यावरती. आणि मग त्यानंतर आजीने गिफ्ट दिलं आणि मग केक कट केला आम्ही, कारण त्यांना पण परत जायचं होतं, चेंबूरला जायला निघायचं होतं. तर केक कट केला. बर्थडे गर्ल सगळ्यांना द्यायच्या आधी स्वतःच केक खाते, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण हसत होतो. सगळीकडे चालू होतं व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोटो. आईने बाबूला घेतलं होतं आणि पिंका दीदीला मिठी मारली. आजी केक भरवती आहे. अशा प्रकारे सेलिब्रेशन झालं. आणि मग बर्थडे गर्लचा फेवरेट पिझ्झा ऑर्डर केला होता लापिनोजमध्ये. तर पिझ्झा कलेक्ट करायला गेली होती मी, कारण वन्स इन अ वीकच खाते आणि पिझ्झा खूप आवडतो तिला. तर मग पिझ्झा घेतला आणि मग घरी जायला निघालो आम्ही. ॲक्च्युली मी बदलापूरला राहते. तर बदलापूरकर तुम्हाला माहिती असेल, आपलं जे सगळं खायचं हब आपलं जे चालू झालं आहे सगळं, लापिनोज, मॅकडॉनल्ड्स आणि ते सगळं. तर तिथेच आम्ही गेलेलो. मी राहायला इकडे आहे पनवेल हायवेलाच. तर मग पिझ्झा घेऊन निघालो. घराच्या जवळ पोहोचत होतो. घरी आलो. आज जरा खूप थकल्यासारखं वगैरे वाटत होतं सकाळपासून, कारण झोप पण हल्ली होत नाही आहे. आणि कधी कधी असा एखादा दिवस होतो की खूप थकल्यासारखं वाटतं आपल्याला. तर त्याच्यामुळे मग घरी पोचत होतो आणि घरी आलो पिझ्झा घेऊन. आणि तेच आता लिफ्टमध्ये आलो. 2nd फ्लोअरलाच राहतो आम्ही. लिफ्टची वाट बघत होतो. त्याच्यानंतर मग घरी आलो आणि मग बर्थडे गर्लला तेच केचप वगैरे टाकून पिझ्झा दिला खायला. पिझ्झा खाऊन बेबी एकदम खुश. पिझ्झा बघून खायचा होता अजून बाकी. नंतर एक केक कट केला परत. आणि आमची डॉक्टर आंटी भेटायला आली होती. थोड्या घाईगडबडीत होत्या त्या, त्याच्यामुळे मीच त्यांना भेटायला गेले खाली. देवईला म्हटलं केक कट कर, आंटीला आपण केक देऊया. आणि आंटीने गिफ्ट घेतलं होतं देऊसाठी. देऊ काय एकदम खुश. गिफ्ट भेटल्यावर कोण नाही खुश होत, सगळेच खुश होतात. आजचा होता असा दिवस. देवने ड्रेस बघितला, आता ट्राय करून बघू.
आणि आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.